आणि मस्त झाली. हा, आवडले तुला? छान झाले आहेत, खूप सरस. बघ ना, अथर्व आणि सौमित्र असते तर किती बरं झालं असं का नाही? त्यांच्यासाठी केल्या आणि तेच नाही आहेत बरं. त्यांनी खाल्लं असतं तर मला बरं वाटलं असतं का नाही? आपण ज्यांच्यासाठी करतो त्यांनी खाल्लं तर बरं वाटतं. ज्यांच्यासाठी केले ते तर आहेत बाहेर, पण खाते कोण दुसरंच. आई, तू नाही आवडलं तर तू खाऊ नको बरं. माझ्या डोक्यामध्ये जाऊ नको. मला माहिती आहे तू काय आहेस ते. टाकते खाली. माझ्यासमोर काही बोलू नको बरं. तुझ्यासाठी केल्याच नव्हत्या मी त्या. मी माझ्या अथर्वसाठी, सौमित्रसाठी आणि माझ्या राधिकासाठी केल्या होत्या. तू काऊन बरं खाते? तुला सवयच आहे दुसऱ्यांच्या गोष्टीवरती डल्ला मारायची, दुसऱ्यांच्या गोष्टींवरती अधिकार सांगायची. काही गरज नाही, ते खाऊ नको. टाक खाली. आई ऐका ना, तिला आवडली. चुप. तू ती बाजू घेऊ नको बरं. मी चांगलीच ओळखते तिला. अटरपटर खायची सवय झालेली आहे. त्यासमोर सोनं जरी दिलं ना तरी तिला असंच ते तुच्छ वाटणार. नको खाऊ ते. अजिबात खाल्लं तर खबरदार. आई तिला खरंच आवडली. खरंच आवडली तिला. ते नाही का लोक तोंड फाटेस्तवर कौतुक करतात, ती तोंड भरून कौतुक करते. सांग ना तू. हो ऑरेंज आंटी. आई मी खरंच इम्प्रूव्ह झाले आणि हे खरंच खूप छान झालंय. ऑल्सो तुम्हाला माहिती आहे का, मी उकडपेंडी पण ट्राय केली होती, मस्त झाली होती. बाप्पा, हे भैताड सुधारलं. सूर्य दुसऱ्याच दिशेनं उगवायला लागेल पहा, तू सुधारलीस तर. ना वेळा लवकर नाही उठत. कमालच आहे बाईची. माझी काहीच कमाल नाही. मला काही म्हणायचं असेल ना तर हिला म्हणा. उकडपेंडीची पण रेसिपी हिनीच सांगितली होती माहितीये मला, आणि खूप कमाल झाली होती. जे काय अप्रिशिएट करायचं हिला कर. मी निघते. निघतेस? पोट भरलं ना. काय ते कोण खाणार? टाकून का देत आहेस? तुला आवडला ना मग खा. तोंडात टाकते, तोंडात घाल आधी. पण खरंच खूप छान वाटलं. पहिल्यांदा घरी आलीस, पुन्हा ये. आणि ते ओके, बाय 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 बाय. कौतुक करते तोंड भरून. काही भरोसा नाही बाई. बाप्पा, का बाई राधिका, या असल्या पोट्टी सोबत तू जमून घेतायस म्हणजे धन्य बाई तू. आई शन्या खूप चांगली आहे हो, काही वाईट नाहीये. परिस्थितीमुळे ती तशी झाली आहे, पण आता तिच्यात खूप बदल होत आहेत. खरंच ती खूप सुधारली आता. तू नाही सुधारायची. तर जाऊ दे ना, ती सुधारेल ना सुधारेल, मालका करायचंय, मालका देणं घेणं आहे. तू घे बरं, हे खा. आई थांबा, अजून नका देऊ, मी ही संपवते ना प्लीज. सौमित्राला आणि अथर्वला सुद्धा पुरायला हव्यात ना. भरपूर केले आहेत मी. उपोषण? अरे केडे डायरेक्ट उपोषण म्हणजे? अरे भाई, वैचारिक कुपोषण होण्यापेक्षा तू उपोषणाला बस. अरे ते नाही का राजकारणी लोक, कामगार लोक कसे धरणं धरून बसतात, हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो, आणि आपल्या मांग्या पूर्ण करून घेतात. मागण्या. तेच 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 तेच. पण काय असतं ना, शेवटी समोरचाही माणूसच असतो रे, आणि आपणही माणूसच असतो. आपल्या जीवाच्या भीतीनं त्या माणसाच्या मनाला पाजर फुटतोच. केड्या, पण त्यांचा विषय वेगळा, आपला विषय वेगळा आहे. अरे कसला विषय यार? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? हा म्हणजे तू म्हणतोस ती आयडिया पण काही वाईट नाहीये. हा ठीक आहे, मी ट्राय करून बघतो ना. ट्राय नाही गुरु, ट्राय नाही. हे बघ बाई, तुझ्याकडे ना हा शेवटचा चान्स आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचंय तुला. तुझ्या हातून जर ती माया निघून गेली ना तर तू पण कंगाल होशील, तुझ्यामुळे मी पण कंगाल होईल. आणि भाई हे बघ, उपोषणाला बसताना ना आधी वडापाव, केळी बिळी मस्त खाऊन घ्या. काय नंतर किती वेळ उपाशी राहावं लागेल काही सांगता येत नाही ना. बस बस, आता ठरलं. हा, मायाला मनवण्यासाठी मी उपोषणाला बसणार. हमारी मांगे. खूप खाल्लं का खाल्लं? काय मम्मा? गरमागरम नूडल्स. आई ग नको मला मम्मा. अगं तुला नूडल्स आवडतात ना, गरम गरम आहे, खा ना. नाही पण मला नको आहेत, माझं पोट भरलंय. मी ना पुड्याच्या वड्या खाऊन आले. कसल्या वड्या? पुडाची वडी. पुडाची वडी? व्हॉट इज दॅट? अगे
कोथिंबीर वडी टाइप्स असतं काहीतरी. अगं मग कोथिंबीर वडी म्हण ना, पुडाची वडी म्हणून पुड्या काय सोडतेस? नाही ग तसं नाही, पण जे कोथिंबीर वडी टाईप असतं काहीतरी. इट्स नॉट एक्झॅक्टली कोथिंबीर वडी. काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? जाऊ दे ना, मी पण पहिल्यांदाच टेस्ट केले त्यामुळे मला नीट सांगता येणार नाही आणि मी सांगितलं तरी तुला कळणार. एक मिनिट ह्या रेसिपीचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय. कसं ऐकशील तू, नागपूरची आहे ती. हा नागपूरची असेल. नागपूर? एक मिनिट शनू बेबी, आपल्या सर्कलमध्ये राधिका सोडली तर नागपूरचं दुसरं कोणीच नाहीये. मग ही पुडाची वडी तुला खायला कुणी दिली? ई, घेतलंस तू राधिकाचं नाव परत? मी तुला म्हटलं तिचं नाव परत कधीच काढू नकोस. ओके 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 शनू बेबी, नाही तू तू यू आर राईट. पण मला असं तू एकदम नागपूर बोललीस ना म्हणून जरा डाऊट आला ग. ठीक आहे ग मम्मा, माझ्यावरच डाऊट घे तू. ठीक आहे, तर राधिकाचं नाव काढून मला इरिटेट कर सतत तू. म्हणजे नागपूरची रेसिपी म्हणजे काय मुंबईत मिळू शकत नाही ती? किती वाईट आहेस तू. मी चालले, खा तूच. शनू बेबी माझ्यापेक्षा मोठी ऍक्टर आहे. नाही मला पण आता डाऊट यायला लागलाय. गॅरी म्हणतो ना ते बरोबर आहे, ही राधिकाला भेटत असणार पण तिच्या बरोबर राहून काही मूर्खपणा करायला नको. एकदाची ती माया CEO बनू देत, गॅरीला प्रमोशन मिळू देत, त्याचे 4 पैसे वाढू देत. त्याचे 4 पैसे वाढले तर माझे 2 पैसे वाढतील. बघतोयस ना बाबा, लवकर वाढव रे बाबा. येस. पण आपल्या कॉरिडॉरमध्ये एक माणूस थांबला केव्हाचा. मग मला काय सांगताय, त्यांना जायला सांगा. सांगितलं, माया मॅडमला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणतो तो. काय? कोण आहे? माहिती मॅम, चला तुम्ही. हा चला. हा मॅडम. काय चाललंय? तुम्ही निघा. माया, जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाहीयेस तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसणार आहे. माझं ठरलंय. डोंट यू थिंक हे अति होतंय? तुला काय समजायचं ते समज. ठीक आहे, मग तूही तुला जे करायचंय ते कर. काहीही फरक पडणार नाहीये. गेटिंग इट? Go to hell. अरे भांड तरी. गुरुनाथ सुभेदार, वाटलं होतं माया येईल, भांडेल आणि विषय संपेल. आता काय, गो टू हेल तर गो टू हेल. काय करणार, वाटच तर बघावी लागेल ना. बसतोय गुरुनाथ सुभेदार इथेच. बसा. काय झालं, एवढी डिस्टर्ब काय? अगं वाजले बघ ना किती. हा गॅरी कुठे आहे माहिती नाही. गॅरी? अगं मग कॉल कर ना त्याला. अगं फोन केला मी त्याला पण तो उचलत नाहीये. नाही तर मी केला तर उचलत नाही, स्वतः तर कधी फोन करत नाही मला. शरू बेबी काळजी करते गॅरीची. नाही मला खूप बरं वाटतंय. तू गॅरीची काळजी करतेस ना, हे ऐकूनच मला खूप बरं वाटतंय. मम्मा मी त्याची काळजी वगैरे काही करत नाहीये. मला टेन्शन आलंय. ती माया रागवली आहे त्याच्यावर. हा नक्की तिला पटवायला काहीतरी करत असेल, तिच्या हातापाया पडत असेल. सो व्हॉट? अगं ती त्याची बॉस आहे. तिला मनवायला त्यांनी जरा हातापाया पडला तर काय फरक पडतोय? तिची मिसअंडरस्टँडिंग दूर करायला तो हे सगळं करतोय. दॅट्स इट. मग काय बोलतेस तू? मी वेडं वागायचं, तुला सगळं चालतं ना. तू त्याचीच बाजू घेस, तर तुला पैसे मिळतात त्याच्याकडनं म्हणून चाललंय तुझं सगळं. शनू, आजपासून तुला जे समजायचंय ते तू समज, जे करायचंय ते कर. बस. मम्मा सॉरी. नो. मम्मा सॉरी. नो. मम्मा ऐक ना, मी टेन्शन मध्ये होते. नो. सॉरी. इट्स ओके बेबी.
सॉरी माया, मी इथून निघून जाईन असं तुला वाटत असेल तर आता शक्य नाहीये. प्रेमाच्या या खेळात तुझा विश्वास जिंकल्याशिवाय मी जाणारच नाही इथून. एवढं सोपं नाहीये मायाला जिंकणं. तुला बसायचंच आहे ना इथे, मग बस रात्रभर. आय डोंट केअर. दिसू दे मायला, दिसू दे. दादा हे मस्त कॉफी गरमा गरम. हा तर मस्त बाहेर पाऊस चालू असताना ना अशी कॉफी आली की किती मस्त बरं वाटतं की नाही. घे. अरे तू कशाला केलीस, मला सांगायचं ना. नाही ग, प्रत्येक वेळेला मला सांगायचं ना तुला कॉफी हवी आहे तर मी बनवली असती. कशाला, मला नाही काय कॉफी बनवता, म्हणून मी मुद्दाम कॉफी बनवली आहे. ती सुद्धा ती काय फेटून फेटून म्हणजे फेटा घालून. एक काय रे सौमित्र, काही काय बोलतोस. माहितीये तुला तरी काय विचारतेस. फेटून म्हणजे ते असतं ना गरम पाणी पहिले आणि मग ते असं कटकट 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 आवाज येतो असं कॅपुचिनो कॅफे लाटे अशा टाईपची कॉफी. वास बघ, कॉफीचा वास घे, मस्त आहे ना. आवडली? खूप छान झालीये. अरे मला खरंच तुला सांगू ना, असा पावसाळा सुरू झाला ना, असा बाहेर पाऊस पडत असला ना की असा आतून मला कॉफीचा वास यायला लागतो. म्हणजे माझं शरीर असं सांगायला लागतं की कॉफी हवी, कॉफी हवी, कॉफी हवी आहे. म्हणून मग मी मस्तपैकी कॉफी बनवली. म्हणजे असा बाहेर पाऊस, हातात कॉफीचा मग आणि सोबतीला तुझ्यासारखं प्रेम करणारा माणूस. काय पाहिजे अजून, काय सुख आहे आयुष्यात. हे सुख मला तुझ्यामुळे कळायला लागलंय, अनुभवायला मिळालं. नाहीतर आपण वेड्यासारखं प्रेम करत राहतो आणि समोरच्या माणसाच्या मनात दुसरंच काहीतरी असतं. पण प्रेमात खरंच ताकद असते, म्हणूनच आपल्याला हवं असलेलं प्रेम आपल्याला मिळतच. हे अगदी बरोबर बोललीस राधा. म्हणजे बघ ना, माझ्या बाबतीत पण बघ ना, म्हणजे प्रेम आपल्याला स्वप्न बघायला शिकवतं आणि वाट पाहायलाही शिकवतं. म्हणजे बघ ना, माझ्या बाबतीत पण बघ, कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुझी स्वप्न बघत होतो. पण गुरु आणि तुझं लग्न ठरलं तेव्हा माझ्यासाठी सगळं संपलेलं होतं. पण मी वाट पाहत राहिलो की नाही, प्रेम करत राहिलो मी तुझ्यावर. त्यामुळे आत्ता माझ्या आयुष्यात तू आलीस. तू आहेस माझ्या आयुष्यात राधा. थँक्यू सो मच. थँक्स कशाबद्दल? याचसाठी तू आहेस माझ्या आयुष्यात, त्यासाठी. सौमित्र, खरं तर मी तुला म्हणायला हवंय. आता हे कशाबद्दल? माझा विस्कटलेला संसार सावरल्याबद्दल. बापरे, तुझं विस्कटलेलं आयुष्य सावरलं मी, म्हणून तू मला थँक्यू म्हण. मग तू माझं कसं रिकामं आयुष्य पूर्ण केलं यासाठी मी तुला थँक्यू म्हणेन. असं आपण एकमेकांना फक्त थँक्यू थँक्यू म्हणत राहूया. हा, कॉफी मी थंड होतीये. विस्कटलेली चादरही नीट करायला हवी. सौमित्र बास. पण राधा, ते दोन विस्कटलेली माणसं काय करत असतील आता? म्हणजे युअर बेस्ट फ्रेंड अँड माय बेस्ट फ्रेंड, गुरु आणि माया. मी त्यांना चांगलं ओळखते. ते शेवटपर्यंत मायाच्या बाबतीत काही ना काहीतरी कारस्थानं करत राहणार. मायाला पटवण्याची एक संधीही सोडणार नाहीत ते. बापरे, पाऊस तर वाढतच चाललाय. हा गेला असेल ना? नाही गेला असेल तर काय करू? भिजत असेल उगाच. थंडीने कुडकुडणार तर नाही ना? ते फोटोग्राफ्स मी तिला देऊन टाकणार. माया, ए काय काय बोलतेस काय तू? बिंडो केस का तू? जाऊ दे, मला काय करायचंय बघून घेईल त्याचा तो.
एवढ्या जोरजोरात का बेल वाजवताय? मॅडम तो माणूस इथे पडलाय. कोण माणूस? तो कालपासून फक्त तुमची वाट बघतोय आणि तो रात्रभर पावसात उभा होता. काय? बापरे, चला चला. हा बोल चिंकी. यार पिंकी खूप टेन्शन आलंय यार. काय प्रॉब्लेम झाला? अगं गॅरी रात्रभर घरीच आला नाहीये. मी कॉल करते तर कालपासून फोन उचलत नाहीये तो. काय सांगतेस? हो. टेन्शन कशाला? टेन्शन घेण्यासारखं काही घडलेलं नाहीये. असं कसं बोलू शकतेस तू? हे बघ शन्या, मी यांना चांगलं ओळखते. ते सध्या मायाच्या मागे आहेत ना. ते तिला पटवण्यासाठी काहीही करतील. आणि आता तुला जे वाटतंय ना, ते यापूर्वी तुझ्यामुळे मलाही वाटलेलं आहे. पुढे काय करू सांगणार आहेस का? सांगते. हे बघ, लगेच इतकं घाबरून जाण्याचं कारण नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी हालचाल असू शकते, काहीतरी प्लॅन असू शकतो. आय नो. ते एक दिवस घरी नाही आले म्हणून लगेच असं पॅनिक व्हायचं नाही. ते आले की मला कळवायचं. हे बघ चिंकी, आता तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या बरोबर आहे. ओके? आय नो तू आहेस माझ्यासोबत, पण जाऊ दे, मला वाटतंय ते टेन्शन वाटतच आहे. एनिवे तो घरी परत आला की मी फोन करते तुला. मग आता रिलॅक्स राहायचं. ओके? ठीक आहे. बाय बाय. कुठे असेल हा आता? करुणा प्लीज हा काढा घे. प्लीज, बरं वाटेल तुला. माया मला काही नको. अरे ऐकत का नाहीयेस तू? काही खाल्लं नाहीस तर कसं बरं वाटेल तुला? काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. हे बघ माया, मी तुला सांगितलं होतं, जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मग तुला जर माफ करायचंच नव्हतं तर कशाला घेऊन आलीस ना मला वर? राहू द्यायचं होतं ना, तिथेच राहिलो असतो पावसात भिजत मी. प्लीज मला अजून गिल्ट नको देऊस. काय चुकीचं बोलतोय माया मी? माया, मी किती प्रेम करतो तुझ्यावर, तुला मी किती वेळा सांगितलंय. तुझ्याशिवाय नाही ग जगू शकत मी. आणि तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. मग माझा गेला असता जीव तिथे तर काय? प्लीज प्लीज असं काही बोलू नकोस. तुझ्या इतकं प्रेम माझ्यावर आजपर्यंत कोणीच केलं नाहीये. आय लव्ह यू. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आय एम रिअली सॉरी. मी तुला मनाला लागेल, तुला वाईट वाटेल असं कधी नाही बोलणार. पण तुझ्याशिवाय हा गुरुनाथ नाही राहू शकत ग. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. नाही जाणार तुला सोडून मी.